नमस्कार. ज्योतिष वेबिनार मध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार. नमस्ते. चालू करूया आपण. प्रणाम. तिला पाणी दे. पाणी दे. येते आहे. पीपीटी दिसते ना माझी? यस सर. ओके. श्री गणेश मंगलमूर्ती. हा पृथ्वीचा गोल आहे. पृथ्वी 360 डिग्री आहे. त्या पद्धतीने हा गोल दाखवलेला आहे. 360 डिग्री चे समान 12 भाग केलेले आहेत आणि प्रत्येक भाग हा 30 अंशामध्ये डिवाइड केलेला आहे आणि 30 अंशाची एक राशी आहे. समजलं? त्या 30 अंशाची राशी अशा 12 राशी ह्या 360 डिग्री मध्ये बसतात. प्रत्येक राशी 30 अंश ट्रॅव्हल करते. जी पहिली राशी मेष 30 अंश, वृषभ राशी 30 अंश, असे करून टोटल 360 डिग्री ही पूर्ण होतं. समजलं? आणि त्यामध्ये पुन्हा एका राशी नक्षत्र आहेत. राशीमध्ये प्रत्येक राशीमध्ये नक्षत्र असतात. एका राशीमध्ये 2.25 नक्षत्र, म्हणजे 30 अंशामध्ये 2.25 नक्षत्र बसतात. 2.25 नक्षत्रामध्ये एक राशी पूर्ण होते. पुन्हा नक्षत्राचे चरण असतात. एका नक्षत्राला 4 चरण आहेत. समजलं? असा हा ज्योतिषचा नक्षत्र राशी त्याचा अभ्यास आपण थोडा पुढे बघत जाऊया. यात तुम्हाला थोडीशी माहिती याची दिलेली आहे. हे वैदिक ज्योतिष आहे. वैदिक म्हणजे काय, तर याची उत्पत्ती वेदापासून झालेली आहे, त्यामुळे त्याला वैदिक ज्योतिष असं नाव दिलेलं आहे. तर हे अंतराळ आपलं जे आकाशगंगा आहे त्यामध्ये ग्रहांची स्थिती, सूर्याचा जवळचा ग्रह म्हणजे पहिला बुध येतो, त्यानंतर शुक्र, त्यानंतर पृथ्वी, असा हा क्रमवार चालत असतो. तर सूर्य सगळ्यात महत्वाचा ग्रह सूर्य आहे. सूर्यापासूनच सगळ्या ग्रहांची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे सूर्य हा ग्रहांचा राजा आहे. सूर्याशिवाय काही चालत नाही. सूर्य हा 9 ग्रहातला महत्वाचा ग्रह, तसा तेजस्वी ग्रह आहे. सूर्याला स्वतःची ऊर्जा आहे. तो स्वतःच्या ऊर्जेने काम करतो. म्हणजे जसा राजा असतो, राजाला स्वतःचं बळ असतं, तसं सूर्याला स्वतःचं बळ आहे. 9 ग्रहातला इथं लिहिलेलं आहे प्रभावी तेजस्वी ग्रह म्हणजे सूर्य, अधिकार पद. तसंच सूर्याकडं स्वतःकडे जसं ग्रहमालेमध्ये अधिकार पद आहे, तसं ज्याच्या पत्रिकेत सूर्य चांगला असेल त्याला त्या पद्धतीनं त्या अधिकार पदावर तो घेऊन जातो. पत्रिकेत सूर्य चांगला असणं फार महत्वाचं आहे आणि तो माणूस पण तेवढाच तयारीचा असतो, पुण्यवान असतो. समजलं? कारण सूर्य हा पत्रिकेतला फार महत्वाचा ग्रह आहे. सूर्याला दुसरं पृथ्वीचा आत्मा म्हटलं जातं. म्हणजे जर सूर्य उगवलाच नाही तर सगळं सृष्टी थांबेल. समजलं? आणि सूर्य चांगला असेल तर माणूस दीर्घायुष्य असतो, शारीरिक जोम चांगला असतो, पुन्हा रक्ताचा वगैरे रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने होतं, शारीरिक प्रकृती अतिशय चांगली राहते. असे सूर्याचं हे आहे. सूर्य जर चांगला असेल तर अधिकार पद, उच्च अधिकार पद जी सगळे आहेत, अगदी कलेक्टर, मोठमोठे IPS ऑफिसर, मोठमोठे कारखाने, अग्निसंबंधी व्यवसाय, हे सगळे सूर्याच्या अंडर येतात. त्यानंतर राजकारणासाठी सूर्य सुद्धा तेवढाच कारणीभूत आहे. त्यानंतर चंद्र हा मनाचा कारक आहे, मातृकारक आहे, जलतत्वाचा कारक आहे. मन जर चांगलं असेल तर माणूस सगळ्या प्रकारचं सुख उपभोगू शकतो. मन जर माणसाचं चांगलं नसेल तर त्याला सुख उपभोगता येत नाही. किती पैसाचा असला तरी जर मानसिक डिस्टर्ब असेल, मनोरुग्ण असेल, तर त्या पैशाचा काही उपयोग नाही. त्यामुळे चंद्र हा मनाचा कारक आहे. पत्रिकेत जर चंद्र चांगला असेल तर मानसिक स्ट्रॉंग असते, मनासारखं सगळं सुख त्या माणसाला उपभोगता येतं. जलतत्वाचा कारक असल्यामुळे जलासंबंधी जे सगळे व्यवसाय आहेत ते सगळे चंद्राच्या अंडर येतात. पत्रिकेत जर चंद्र चांगला असेल तर मातृसौख्य चांगल्या प्रकारचं असतं. कर्क राशीचा जो स्वामी आहे तो चंद्र आहे, पण तेवढाच तो भावनिक पण आहे, मृदू आहे, प्रेम करणार आहे. त्यामुळे त्याला कुणी दुखावलं तर सहन होत नाही, असा हा चंद्राचा स्वभाव गुणधर्म आहे. त्याच्या पुढचा जो ग्रह आहे तो बुध आहे. बुध हा ग्रह बुद्धिमत्तेचा कारक आहे. हे सगळं असून सुद्धा जर माणसाला बुद्धीच नसेल, पैसा आहे, सगळं आहे, पण ती 2000ची नोट आहे, 1000ची नोट आहे, 500ची नोट आहे, हे जर त्या माणसाला कळलं नाही तर त्याचा काही उपयोग नाही.
त्यामुळे बुद्धिमत्ता पण तेवढंच असणं गरजेचं आहे. म्हणजे पत्रिकेतील बुध सुद्धा महत्वाचा ग्रह आहे. बुध चांगला असेल तर मानसिकता चांगली असते, बुद्धिमान असतो, हुशार असतो, व्यवहार चातुर्य चांगलं असतं, व्यवहार कौशल्य, देवाणघेवाण, हे वाणिज्यिक लोक म्हणतात ना, व्यापारी लोक, व्यापाऱ्यांसाठी बुध अतिशय चांगल्या प्रकारे काम करतो. बुध चांगला असेल तर उत्तम प्रकारचा व्यापारी होऊ शकतो. पुन्हा सीए, बँकिंग संबंधित क्षेत्र, हे सगळं बुधाच्या अंडर येतं. पुन्हा हाही माणसं फार हुशार असतात. पुढच्या माणसाला बोलून कशा पद्धतीनं आपलंसं करून घ्यायचं, हे बुधाचा गुणधर्म आहे. बुध हा तसा एकदम शांत आणि दुसऱ्याच्या मदतीने चालणारा ग्रह आहे. बुधाला स्वतःच असं बळ कमी आहे, कारण तो बघितला जर पत्रिकेत तर बुध हा कायम कुठल्या तरी ग्रहाच्या जवळ असतो, जास्त करून सूर्याच्या जवळच असतो. जसा हा आकाशमालेमध्ये तो सूर्याच्या जवळ आहे, तसंच पत्रिकेमध्ये पण कुठल्या ना कुठल्या ग्रहाचा जवळ आपल्याला तो बघायला मिळेल बुध. अशा प्रकारे हे बुधाचं कार्यक्षेत्र आहे. आता पुढचा आपण ग्रह बघूया. शुक्र. शुक्र हा कलेचा कारक आहे. शुक्र म्हणजे स्त्री प्रधान ग्रह आहे. सगळ्या प्रकारच्या कला, जास्त करून कला क्षेत्र हे स्त्रियांशी संबंधित आहे. फिल्म सिटी, नाट्य संबंधी, पुन्हा कलाकार, हे सगळे जे येतात ते शुक्राच्या अंडर येतात. त्यामुळे कलेचा कारक आहे. शुक्र प्रत्येक चांगला असेल तर तो कलाकार चांगल्या प्रकारचा असतो. त्या पद्धतीने त्याचं ड्रॉइंग किंवा एवन मेहंदी, स्त्रियांसंबंधी सगळे व्यवसाय हे शुक्राच्या अंडर येतात. तसाच तो लक्झरी लाईफचा कारक पण आहे. शुक्र जर चांगला असेल पत्रिकेमध्ये तर तो लक्झरी लाईफ जगण्याकडे त्याचा फार मोठा कल असतो. लक्झरी लाईफ म्हणजे काय, तर चांगल्या प्रकारची राहणीमान, गाडी, बंगला, ऐशाराम, मोठे मोठे परफ्युम्स महागातले वापरणं, हे जे सगळं येतं, म्हणजे त्याच्याकडे बघितल्यावरच आपल्याला लक्षात येतं. त्याचा सूट बूट राहणं, गॉगल बिगल व्यवस्थित, टाय बिल लावून असं चांगल्या पद्धतीने ती माणसं असतात. त्या बघितल्याला लक्षात येतं की हा शुक्रप्रधान व्यक्ती आहे. शुक्र तसा वाईट नाही पत्रिकेमध्ये, पण शुक्र जर पत्रिकेत थोडासा जर खराब असेल तर त्याचा कल व्यसनाधीन सुद्धा होऊ शकतो माणूस. कारण का तो भोगविलासा कारक आहे, चैनीचा कारक आहे, ऐशारामचा कारक आहे. त्यामुळे शुक्र जेवढा चांगला आहे तेवढा वाईट पण आहे. आणि तो जर वाईट ग्रहांच्या संगतीत आला, उदाहरणार्थ राहू आणि सारख्या जर ग्रहाबरोबर आला, तर ते त्याचं फळ थोडस वाईट बघायला मिळतं. त्यामुळे त्याला वेळीच आवर घालणं गरजेचं आहे. पत्रिकेत बघितल्यावर लक्षात येतो तो सौंदर्याचा कारक आहे, स्त्री प्रधान ग्रह आहे. पुन्हा प्रेम विलासचा कारक पण आहे. भोग विलास जे मी सांगितलं, गाडीपासून सगळ्या ज्या चैनीच्या वस्तू आहेत त्या शुक्राच्या अंडर येतात. कारण पैसा खर्च करण्याकडे जास्त शुक्राच्या माणसाचा कल असतो. ठीक आहे. या पुढचा आपण करूया मंगळ. मंगळ हा सेनापती ग्रह आहे. जसं सूर्याचं काम आहे, सूर्य जसा राजा आहे तसा मंगळ सेनापती आहे. जी उच्च अधिकार पद सूर्यापासून मिळतात तशाच पद्धतीची अधिकार पद मंगळ जर चांगला असेल पत्रिकेमध्ये तरी सुद्धा माणसाला मिळतात. शारीरिक जोम, हाडाचा कारक मंगळ आहे, रक्ताचा कारक मंगळ आहे. त्यामुळं मंगळ जर चांगला असेल तर माणूस मजबूत असतो, शरीर यष्टी चांगली असते, धडधाकट असतो, त्याला सहजासहजी कुठला आजार होत नाही, हाडं वगैरे मजबूत असतात. पोलीस खातं, मिलिटरी खातं, ह्यामध्ये ह्या मंगळाची माणसं आपल्याला जास्त करून बघायला मिळतात. कारण तिथं धडधाकटच माणसं टिकतात, साध्या माणसं तिथं काम नव्हे. त्यामुळे शरीर मंगळ हा ह्या सगळ्या क्षेत्राचा कारक आहे. पुन्हा हा पण अग्नितत्वाचा कारक आहे. अग्निसंबंधी व्यवसाय सगळे जे आहेत, मोठमोठे कारखाने, ते सगळे मंगळाच्या अंडर येतात. पुन्हा चॅलेंजिंगची कामं, डॅशिंग कामं जी आहेत ती सगळी मंगळ करतात. कारण भांडणाचा पण कारक आहे, तो मागं पुढं बघत नाही. मेष राशी आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे. मेष राशीच्या माणसाचा स्वभाव गुणधर्म तुम्हाला नंतर मी सांगणारच आहे. तरी माणसं मागं पुढे बघत नाहीत, धाडस भरपूर धाडस असतं, एखाद्याच्या अंगावर जायला पण मागं पुढे बघत नाही. त्यामुळं मंगळाचा स्वभाव गुणधर्म त्या पद्धतीचा आहे. अग्नितत्वाचा कारक आहे. अग्निसंबंधी सगळे व्यवसाय, सोन्या चांदीचे व्यवसाय हे मंगळाच्या अंडर येतात. त्यानंतर आता आपण पुढचा ग्रह बघूया, गुरु. हा पत्रिकेतील सूर्याचा जसं काम आहे अधिकार पद देणं, उच्च अधिकार पद, त्या पद्धतीनं दुसरा महत्वाचा ग्रह पत्रिकेतला जर कुठला असेल तर गुरु. गुरु जर पत्रिकेत चांगला असेल तर बऱ्याचशा गोष्टी माणसाला सहजासहजी मिळतात. तुमची पत्रिका काढून बघा,
तुमच्या पत्रिकेत जर गुरुबळ चांगला असेल, गुरु चांगला असेल, उदाहरण त्याची डिग्री आहे ठराविक, साधारण एक 12 डिग्री पर्यंत जर गुरु चांगला असेल, तर त्या माणसाला बऱ्याचशा गोष्टी सहजासहजी मिळतात. शिक्षणामध्ये यश मिळेल, शिक्षणानंतर नोकरी लगेच मिळालेली असेल, नोकरीनंतर लग्नाचा विषय असेल तर ते पण लग्न किंवा चांगल्या पद्धतीची पत्नी मिळाली असेल. अशा पद्धतीने गुरु जर चांगला असेल तर सहजासहजी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मिळतात. कारण गुरु पत्रिकेत फार महत्वाचा ग्रह आहे. गुरुबळ जे म्हणतात लग्नासाठी, मुंजीसाठी, या बऱ्याचशा गोष्टीसाठी गुरुबळ लागतं. तर ते ह्या गुरुवर अवलंबून असतं. गुरु ज्ञानाचा कारक आहे, विद्येचा कारक आहे, पुन्हा समाजात मान सन्मान प्रतिष्ठा यश कीर्ती जे काय मिळायचं आहे ते गुरुमुळे मिळतं. ज्ञान, पुन्हा ज्योतिषशास्त्राचा कारक पण गुरुच आहे. त्यानंतर सोने चांदीचा व्यवसाय सुद्धा गुरुवर अवलंबून आहे. कारण गुरु म्हणजे गुरुचा कलर जसा पिवळा आहे तसं सोन्याचा कलर पण पिवळा आहे. म्हणून गुरुपुष्यामृत जे आहे त्या दिवशी सोनं खरेदी केलं जातं. आणि त्या दिवशी सोनं खरेदी केलं तर ते शक्यतो विकण्याची पाळी येत नाही असं म्हटलं जातं. हे पुन्हा आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे गुरुपुष्यामृतला हमखास करून सोनं थोडं का होईना खरेदी करायचं असतं. समजलं? अशा पद्धतीने हे गुरुचं फळ आहे. गुरुपत्रिकेत चांगलं असतं, अतिशय चांगलं. गुरुबळ जे चांगलं असेल त्याला बऱ्याचशा गोष्टी, बाकीचे ग्रह जरी कमजोर असले, इव्हन रवी जरी थोडा कमजोर असला तरी गुरु निभावून येतो. जसं आपले आई वडील आपल्याला सांभाळून घेतात तसं पत्रिकेमध्ये गुरु इतर ग्रहांना सांभाळून घेतो. पण त्याची स्थिती चांगली असणं गरजेचं आहे, त्याचं बळ चांगलं असणं गरजेचं आहे, तो कुठल्या स्थानात आहे, किती अंशात आहे, त्याच्यावर दृष्टी कुठल्या ग्रहांची आहे हे सगळं बघायला लागतं. त्या पद्धतीने त्याचं फळ मिळतं गुरुचं. त्याच्या पुढचा ग्रह आहे ते शनी महाराज. शनी म्हणजे न्यायदेवता. त्याला वावगं काय खपत नाही. हे न्यायदेवता आहेत. त्यांना स्पेशल एक कडं आहे त्यांच्या भोवती जे दिसते तुम्हाला वरती आकाशगंगेमध्ये जर डीप मध्ये बघितलं तर अशा पद्धतीने त्यांना वेगळं एक स्पेशल कडं आहे. त्याला शनेश्वर म्हटलं जातं. कारण त्यांनी शंकराची फार मोठी भक्ती करून स्वतःला वर मिळवून घेतलेला आहे की त्यांची जेव्हा साडेसाती येईल तेव्हा कुठल्याही देवाचं काही चालणार नाही. त्यामुळे साडेसाती आली की लोक शनी महाराजांना पाया पडायला पळतात, तेल घालायला पळतात, की किंवा काय त्रास व्हायला की ज्योतिषाकडे पळतात. ही असं शनी महाराजांची ख्याती आहे. ती न्यायदेवता आहे. न्यायदेवता म्हणजे कोर्ट कचेरीची कामं, कोर्टातली जी सगळी कामं आहेत ती शनी महाराजांवर अवलंबून आहे. पत्रिकेत शनी चांगला असेल तर कोर्टात वकिलीचं काम त्यांना सहजासहजी मिळतं. जज पर्यंत जाण्याची सगळी जी काय घडामोड आहे ती शनी महाराजांवर अवलंबून आहे. पत्रिकेत जेव्हा शनी येतो तेव्हा जर शनी पत्रिकेत चांगला असेल तर त्याला त्याचा भाग्योदय होतो, आणि जर खराब असेल तर त्याला वर्ण खाली जमिनीवर पाणी आणतो. कारण शनीचा सगळ्यात मोठा आपल्या आयुष्यात कालावधी असतो. तर कालावधी कसा, तर शनीची महादशा ही 23 वर्ष आहे आणि शनीची 7.5 वर्ष असते. 23 आणि 7 म्हणजे जवळजवळ 30 वर्षाचा कालावधी. म्हणजे माणसाचं आयुष्य जर 60-70 दरम्यान धरलं तर निम्म आयुष्य शनीच्या अधिपत्याखाली जातं. समजलं? शनीच्या अधिपत्याखाली जातं. त्यामुळं शनी सुद्धा पत्रिकेतला महत्वाचा ग्रह मानला जातो. जर तो खराब असेल तर त्याची उपासना करावी लागते, त्याला प्रसन्न करून घ्यायला लागतं. शनीच्या 7.5 मेष, वृश्चिक आणि सिंह या राशींना जरा जास्त त्रास होतो. त्यातल्या त्यात सिंह राशीच्या माणसांना जास्त करून त्रास होतो. कारण का, सिंह राशी सूर्याची राशी आहे आणि सूर्य आणि शनी हे दोघंही पिता पुत्र असून एकमेकाचे शत्रू आहेत. त्यामुळे शनीचं आणि सूर्याचं कधी पटत नाही. सूर्याच्या राशीला म्हणजे सिंह राशीला जरा जास्त त्रास शनी महाराजांच्या 7.5 सहन करावा लागतो. शनी येणं हे चांगलंच असतं. कारण का, शनी जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला तुमच्या जवळच्या माणसांची ओळख करून देतो. कोण तुमच्या बरोबर आहे, कोण तुमचा मित्र आहे. कारण तुमची परिस्थिती त्यावेळी खालावलेली असते. तुम्हाला कितीही तुमच्याकडे पैसा असला तर चारी बाजून तुम्हाला ब्लॉक करून टाकतो आणि अशी तुमची अवस्था आणतो की तुम्हाला दुसऱ्याकडनं मदत घेण्याची पाळी येते. आणि त्यावेळी मदत तुम्हाला जो करतो तोच तुमचा खरा मित्र. म्हणजे त्या 7.5 कालावधीमध्ये तुमचा खरा मित्र कोण आहे हे समजून देण्याचं किंवा सांगण्याचं काम हे शनी महाराज करतात. त्यामुळं शनी हा आलेला वाईट नाही. त्या 7.5 काळामध्ये सगळं जे काय असते आपलं धुवून काढतो आणि परत 7.5 वर्षानंतर माणूस जसं फ्रेश झाल्यानंतर अनुभवातनं शाना होऊन परत कामाला लागतो, तशा पद्धतीचं काम हे शनी महाराजांचं आहे. तर असा हा शनीचा पसारा फार मोठा आहे. जसं वरती आकाशगंगे
गुरुचा पसारा सगळ्यात मोठा ग्रह गुरु आहे सूर्यानंतर, आणि गुरु नंतर खालोखाल शनीचा पसारा आहे. त्यामुळे शनी पण तेवढाच महत्वाचा ग्रह पत्रिकेतला आहे. तर त्या पुढचा आपण ग्रह बघूया. राहू. राहू आणि केतू. राहूचं असं काय स्थान नाही, कारण का राहू आणि केतू हे छायाग्रह आहेत. छायाग्रह म्हणजे काय? छाया म्हणजे काय? सावली. सावली कधी दिसत नाही, फक्त ते ऊन असल्यानंतर आपल्याला वाचते ही सावली दिसते, त्यामुळे छायाग्रह आहेत. पण यांचं काम फार डेंजर आहे. पत्रिकेत जर राहू आणि केतू हे दोघांची कामं डेंजर आहेत, कारण का राहू जर पत्रिकेला आला, राहू आणि केतू ह्याच्यामुळं कालसर्प दोष निर्माण होतो. राहू आणि केतू ह्याच्यामध्ये जर सगळे ग्रह आले तर ती पत्रिका पूर्ण बांधली जाते. म्हणजे एका बाजूला सापाचं तोंड आणि दुसऱ्या बाजूला शेपटी. राहू म्हणजे सापाचं तोंड आणि शेपटी म्हणजे केतू, ह्याच्यामध्ये जर ग्रह आले तर ती पूर्ण पत्रिका बांधली जाते. आणि ती अशा पद्धतीनं तो माणूस ब्लॉक होतो की वयाच्या 45 वर्षापर्यंत त्याची प्रगती खुंटते, कुठल्याही क्षेत्रात यश मिळत नाही. एवन कालसर्पाची शांती जरी केली तरी सुद्धा फारसा त्यानं काय फरक पडत नाही. 45 वर्षापर्यंत त्या माणसाला त्रास सहन करायला लागतो. अशा पद्धतीने ते राहूचं काम. राहू पण अग्रेसिव्ह आहे. राहू जर पत्रिकेत उच्चच असेल तो माणूस डॅशिंग असतो. पण हा ग्रह कसा आहे, ज्या दुसऱ्या ग्रहाबरोबर बसेल त्याचं बळ निम्म ओढून घेतो. आणि हा राहू म्हणजे तुम्ही पुराणातील गोष्ट ऐकलेलीच आहे की ज्यावेळी दैत्य दैत्य अमृत पितो आणि त्याचा शिरच्छेद विष्णू करतात, त्यावेळेचा जो मुंडक छाटलेला आहे तो राहू आणि त्याचा जे खालचा भाग राहिला तो केतू. अशा पद्धतीने आहे. त्यामुळे तो राक्षस आहे मूळचा. आणि राक्षसाची प्रवृत्ती आपल्याला माहिती आहे काय करणं, की मनुष्याने राक्षस कधीच पटत नाही आणि मनुष्याला त्रास देणं हे राक्षसाचं काम असतं. समजलं? त्यामुळं राहू जर शुभ ग्रहावर बसला तर त्याचं गणित बिघडवतो, त्याची शुभता कमी करतो. आणि जर तो शुक्रासारख्या ग्रहाबरोबर बसला तर त्याची तीव्रता वाढवतो. त्यामुळे ज्या ग्रहाबरोबर बसलाय त्याच्यावर अवलंबून आहे त्याचं फळ काय आहे ते. त्याच पद्धतीने केतूचं पण काम आहे. केतू थोडासा ह्याच्यापेक्षा बरा आहे, कारण का केतू हा थोडा सौम्य आहे, थोडासा अध्यात्माला सपोर्ट करणार आहे, थोडा शांत आहे. पत्रिकेत जर केतू चांगले असेल तर तो माणूस अध्यात्माची त्याला आवड असते. आणि दुसरी गोष्ट ज्योतिषशास्त्र सुद्धा केतूवर अवलंबून आहे जास्त, कारण केतू हा डीप मध्ये स्टडी करायला शिकतो. कॉन्सन्ट्रेशन पॉवर ही केतूकडे आहे. अशी ही तुम्हाला सगळे 9 ग्रहांची माहिती सांगितलेली आहे. आता आपण पुढचा भाग बघूया. थोडस पाणी पिऊन घेतो. ही कालपुरुषाची कुंडली आहे. कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये पहिली जी राशी येते ती मेष, 2 नंबर वृषभ, 3 मिथुन, 4 कर्क, 5 सिंह, 6 कन्या आहे, 7 तुळा आहे, 8 वृश्चिक, 9 धनु, 10 मकर, 11 कुंभ आणि 12 मीन. आता इथं तुम्हाला राशी लिहिलेली दिसतात, पण पत्रिकेमध्ये तुमच्या राशी लिहिलेल्या नसतात, फक्त आकडे टाकलेले असतात. कारण ते फक्त आकडे लिहायची पद्धत आहे, ती कुठली राशी आहे ते आपण समजून घ्यायचं असतं. ठीक आहे. तर पुढे बघूया. ही कुंडलीतली 12 स्थान आहेत. ही 12 स्थान आहेत. इथं पहिलं जे आहे ते प्रथम स्थान, दुसरं द्वितीय, तिसरं तृतीय, चौथं चतुर्थ, पंचम, षष्टम, सप्तम, अष्टम, नवम, दशम, एकादशी आणि द्वादशी अशी 12 घरांची 12 नावं आहेत. आता ही कुंडलीची ओळख आहे. तर कुंडलीतल्या त्या घरांना काय म्हटलं जातं किंवा त्या घरावरून काय बघितलं जातं कुंडलीतल्या, तर आपल्या स्वतः संबंधी जी माहिती असेल ती पहिल्या घरावरून बघितली. तनू म्हणजे आपला चेहरा कसा असणार आहे, काळा गोरा कसा असेल ते याच्यावरून बघितलं जातं. त्यानंतर तुमची पर्सनॅलिटी काय करणार आहे, स्वभाव कसा आहे ते सुद्धा ह्याच्यावरून थोडंफार बघितलं जातं. म्हणजे स्वतःबद्दल जी माहिती आहे ती सगळी पहिल्या घरावरून बघितली जाते. त्यानंतर कुटुंबासंबंधी माहिती जी काय असेल ती आपण दुसऱ्या घरावरून बघितली जाते. धनासंबंधी जे काय ती माहिती सुद्धा ह्या दुसऱ्या घरावरून बघितली जाते. तिसऱ्या घरावरून सहज आणि पराक्रम. पराक्रम म्हणजे तुम्ही काय, तुमचं धाडस किती आहे तुमच्या अंगामध्ये, हे सगळं ह्या तिसऱ्या घरावरून बघितलं जातं. चौथं घर तेवढंच महत्वाचं आहे. चौथ्या घरावरून त्याला सुखस्थान नाव आहे. सगळ्या प्रकारचं सुख ह्या घरावरून बघितलं जातं. गाडी बंगला, मातृ सौख्य, पत्नी सौख्य, तुम्हाला नोकरीमध्ये काय सौख्य मिळणार आहे काय, सगळं ह्याच्यावरून बघितलं जातं चौथ्या घरावरून. 5वं घर जे आहे ते सूत म्हणजे मुलगा आणि शिक्षण इथनं बघितलं जातं.
म्हणजे मुलगा कशा पद्धतीचा आहे, मुलग्याचं सुख मिळेल काय, मुलगा तुम्हाला सांभाळेल की नाही, ते सगळे याच्यावर बघितलं. त्याच पद्धतीने तुमचं शिक्षण किती होणार आहे, तुमचं शिक्षण कुठल्या क्षेत्रात होणार आहे, शिक्षणामध्ये करून तुम्हाला सर्व्हिस मिळणार आहे का, शिक्षणाचा तुमचा उपयोग सर्व्हिससाठी होईल का किंवा बिझनेससाठी होईल, हे सगळं जे काय निदान आहे ते या पंचम स्थानावरून केलं जातं. त्यानंतर षष्ठ स्थान म्हणजे रिपू. रिपू म्हणजे शत्रू. तुमच्या आयुष्यात शत्रू कोण कोण येणार आहे, कुठल्या प्रकारचे शत्रू येणार आहे, शत्रू त्रास किती प्रमाणात होणार, ते सगळं या स्थानावरून बघितलं जातं. सातवं गरज आहे ते जाया. जाया म्हणजे पत्नी. पत्नी सौख्य किती मिळणार आहे, कधी मिळणार आहे, लग्न कधी होईल, लग्नासंबंधी जे काय असेल ते सगळे हे सप्तम स्थानावर बघितलं जातं. त्यानंतर अष्टम स्थान. अष्टम स्थान म्हणजे मृत्यू. मृत्यू ऍक्सिडेंट वगैरे होणार आहे का तुमच्या आयुष्यात, तुम्हाला आयुष्य किती आहे, ते सगळं हे अष्टम स्थानावर बघितलं जातं. त्यानंतर भाग्यस्थान. भाग्योदय. तुमचा भाग्योदय कधी होणार आहे, तुम्हाला आयुष्यात चांगल्या प्रकारे सुख समृद्धी ऐश्वर कधी मिळणार, ते सगळं ह्या 9 स्थान बघितलं जातं. दशम स्थान म्हणजे कर्म. कर्मस्थान म्हणजे केंद्रस्थान. केंद्रस्थान म्हणजे तुमचं काम कर्म कुठल्या पद्धतीने होणार आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे, हे सगळं ह्या दशम स्थानावरून बघितलं जातं. त्याला कर्मस्थान आणि केंद्रस्थान पण केंद्र म्हटलं जातं, कारण का ही 4 घरं केंद्र घर आहेत, त्यामुळे त्याला केंद्र पण म्हटलं जातं. सगळ्या प्रकारचं कर्म जे काय तुम्ही करणार आहे, स्वतःचा व्यवसाय, स्वतःची नोकरी जे काय असेल ते सगळं दशम स्थानावरून बघितलं जातं. त्यानंतर 11वं घर. 11 इथं आय लिहिलेला आहे. आय आणि लाभ दोन्ही एकच आहे. लाभ तुम्हाला कुठल्या प्रकारचा होणार आहे, किती प्रमाणात होणार आहे, किती प्रमाणात तुमच्याकडे पैसा येणार आहे, ते सगळं हे स्थान निश्चित करतं. आणि हे जे शेवटचं स्थान आहे ते 12वं आहे. व्यय म्हणजे नुकसान. फटके किती बसणार आहेत तुम्हाला, कुठल्या प्रकारचं नुकसान होणार आहे, इन्कम टॅक्स रेट पडणार आहे का, पैसे जाणार आहेत का, कोण मित्र फसवणार आहे का, कोर्ट कचेरी होणार आहे का. अगदी कोर्ट कचेरी सुद्धा ह्या स्थानावरून बघितलं जातं. म्हणजे जे काय ही 12 जी घरं आहेत ती फार महत्वाची आहेत पत्रिकेतली. ह्या 12 घरावरच सगळं आपलं भविष्य अवलंबून आहे. ज्योतिषशास्त्र पूर्ण ह्या 12 घर आहे. म्हणजे 9 ग्रह, 12 राशी, ही कुंडलीतली 12 घरं आणि 27 नक्षत्र, हा एवढाच ज्योतिषशास्त्रात महत्वाचा भाग आहे. याच्यावरच सगळं ज्योतिषशास्त्र अवलंबून आहे. आता आपण पुढे बघूया. आता ह्या 12 राशी आहेत. मी मगाशी सांगितलं जी तुम्हाला दाखवलं 360 डिग्री, त्या 360 डिग्री मध्ये ह्या 12 राशी डिवाइड केलेल्या आहेत. ही मेष रास, वृषभ रास, ही मिथुन रास, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि सिंह. आता पुढे बघूया आपण. हा, मेष राशी. मेष राशीचा स्वभाव कसा आहे, मेष राशीची माणसं सहजासहजी कुणासमोर वाकत नाही, ताट असतात. कारण मेष राशी स्वामी मंगळ, मगाशी मी सांगितलं तुम्हाला मंगळाचा स्वभाव कसा आहे, तर मंगळाचा स्वभाव आहे कडक. तो नमतं घेत नाही, माघार नाही. जे करेन ते एक घाव दोन तुकडे, होय तर होर नाही तर नाही, अशा या मंगळाचा स्वभाव असतो. त्यामुळे ही माणसं शक्यतो माघार घेत नाहीत, पुढापुढे झुकत नाहीत. त्यांचे कर्तबगार वृत्ती असते, त्यामुळे त्या त्या पद्धतीच्या क्षेत्रातच ती भाग घेतात. मिलिटरी क्षेत्र, पोलीस खातं, जिथं काय ऑर्डर सोडणे, हुकूम जे आहे ते सगळं हे लोक महत्वाकांक्षी असतात. एकदा हातात काम घेतलं की पुरं करतात. कारण ही चरराशी पण आहे. चरराशी वगैरे काय हे तुम्हाला युक्ती शिकल्यानंतर कळणार. कारण मेष राशीची माणसं शांत बसत नाहीत, त्यांना सतत काम लागतं, ऍक्टिव्ह असतात सतत ती. आणि हे अग्नितत्वाची राशी असल्यामुळं त्यांची ऊर्जा पण भरपूर त्याच्या अंगामध्ये. त्यामुळे मिलिटरी खातं, पोलीस खात्यामध्ये मेष राशीची माणसं अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात. तिथंच या राशीची लोक जास्त करून जातात. त्यानंतर 2 नंबरची जी राशी आहे ती वृषभ राशी आहे. वृषभ राशी ही शुक्राची राशी आहे. शुक्राची राशी असल्यामुळं ही माणसं शांत असतात. स्त्रीप्रधान राशी आहे. स्त्रियांसंबंधी सगळे व्यवसाय या राशीच्या लोकांना अतिशय चांगल्या प्रकारे करायला जमतात. ही राशी थोडीशी चैनीखोर आहे, कारण शुक्राचा प्रभाव या राशीमध्ये आहे. ऐश आराम करणं, लक्झरी लाईफ जगणं, याच्याकडे या राशीचा स्वभाव, राशीचा कल जास्त असतो. त्यामुळे त्या संबंधित क्षेत्रातच ही लोक जास्त काम करताना आपल्याला दिसतील. त्यानंतर तिसरी राशी आहे ती मिथुन राशी. मिथुन राशीचा स्वामी आहे बुध. बुध म्हणजे बुद्धिमत्ता, आणि याचं चिन्ह आहे कन्या, स्त्री. 2 स्त्रिया दाखवल्यात एकत्र, म्हणजे पण परस्पर विरोधी चेहरा आहे त्यांचं. मिथुन राशी सम बुद्धी क्षेत्रामध्ये जास्त काम करताना दिसतील.
यांच्याकडे बोलण्याचं स्किल अतिशय चांगलं असतं. मार्केटिंग क्षेत्रामध्ये ही राशी जास्त अग्रेसिव्ह असते. शैक्षणिक क्षेत्रामध्ये जास्त अग्रेसिव्ह असते. बुद्धीची जिथे जिथे काम आहेत, शिक्षण क्षेत्र, त्यामध्ये ही राशीची माणसं आपल्याला जास्त करून बघायला मिळते. त्याच्या पुढची जी राशी आहे ती कर्क राशी आहे. कर्क राशी शांत आहे, स्वभाव भावना प्रधान आहे, कारण ह्या राशीचा स्वामी जो आहे तो चंद्र आहे. त्यामुळं या राशीची माणसं भावना प्रधान असतात, यांना बोललेले सण होत नाहीत. पण जलतत्वाची राशी आहे, हुशार आहे, भावना प्रधान आहे, पण ही प्रेमळ लोक असतात. ही सहजासहजी कोणाला दुखवत नाहीत. ह्यांनाच दुसऱ्यामुळे त्रास सहन करायला लागतो. जलतत्वाचे असल्यामुळे जलासंबंधी सगळे व्यवसाय त्यांना अतिशय लाभदायक ठरतात. त्यानंतर आणि ही राशी अतिशय प्रामाणिक आहे, म्हणजे धार्मिक क्षेत्रामध्ये ही रास आपल्याला जास्त करून बघायला मिळते. कर्क लग्नाची लोक जास्त मोठ्या अधिकारात, कारण राजयोगाची राशी पण म्हटली जाते याला. त्याच्या पुढची जी राशी आहे ती सिंह राशी आहे. सिंह राशी ही सूर्याची राशी आहे. ही लोक हुकुमशाही, सूर्य आणि सिंह राशीचा स्वभावच असा आहे की ही पण मंगळाप्रमाणेच याचा, मंगळापेक्षा उग्र म्हटलं तरी काय अडचण नाही. कारण का, उग्र ही सिंह जसा गर्जना करतो तशी ही माणसं दुसऱ्यावर अधिकारपद दाखवायला जास्त तयार असतात. त्यामुळे ही कुणाच्या हाताखाली काम करत नाहीत. ही दुसऱ्याला आपल्या हाताखाली कामाला ठेवतात. असे हा सिंह राशी स्वभाव आहे. अग्नितत्वाचे आहे. ही पण मोठे मोठे अधिकारपद, IPS ऑफिसर, कलेक्टर, उच्च अधिकार पद, इथं ही राशीची माणसं आपल्याला जास्त बघायला मिळतील. मोठे मोठे व्यवसाय, कारखाने, उद्योगपती त्यांची राशी सिंह असते, कारण त्या तेजच त्या राशीमध्ये तसं असतं. आणि यांच्या वाणीमध्ये एक वेगळाच दरारा असतो, त्यामुळं त्यांचं लोक ऐकतात. राजकारणी लोक सुद्धा या सिंह राशीमध्ये जास्त आपल्याला बघायला मिळतात. त्या पुढची जी राशी आहे ती कन्या राशी आहे. कन्या राशी बुधाची राशी आहे. ही पण बुद्धिमान आहे, अतिशय हुशार. स्त्रियांसाठी राशी अतिशय चांगली असते. कन्या राशीचे लोक मेहनती असतात, पुन्हा बुद्धिमान असणे, बुद्धी क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, CA, पुन्हा बँकिंग क्षेत्र, याच्यामध्ये ह्या कन्या राशीची लोक आपल्याला जास्त करून बघायला मिळतात. त्याच्या पुढची जी राशी आहे तुळा राशी आहे. तुळ राशी चिन्ह जे आहे ते तराजू आहे. समतोलपणा या राशीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आपला जर फायदा असेल तर ते गुंतवणूक करतात, फायदा नसेल तर तिथं फारसा इंटरेस्ट घेत नाहीत. शुक्राची राशी असल्यामुळे स्त्रिया संबंधी व्यवसाय या राशीला चांगले, परफ्यूमचे व्यवसाय, पुन्हा डायमंड, शुक्र म्हणजे हिरा, हिऱ्या संबंधी व्यवसाय, कारखाने मोठमोठे, हे लक्झरी लाईफ, हे सगळं हे तुळा राशीच्या माणसांना जास्त करून फायद्याचे ठरतं. त्या क्षेत्रामध्ये काम करतात, पैसा मिळवतात आणि खर्च पण तसंच करतात. थोडंसं खर्चावर ह्या राशीच्या माणसांचा कंट्रोल कमी असतो, कारण शुक्राची राशी आहे. त्यामुळे चैनीचा स्वभाव या राशीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर पुढची राशी आहे ती वृश्चिक राशी. वृश्चिक राशी मंगळाची दुसरी राशी आहे. त्याचं चिन्ह आहे विंचू. तिचा स्वभाव मंगळाचाच आहे, धाडस, पराक्रम, थोडासा अग्रेसिव्हपणा. अग्नितत्वाची राशी असल्यामुळे ते अग्निसंबंधी सगळे व्यवसाय. पण ह्या राशीच्या माणसांना त्याला राग सहन होत नाही. यांचं चिन्ह जे आहे ती विंचू आहे. यांच्या जर ह्याच्यावर पाय ठेवला तर जसा डंक मारतात तसं यांचं बोलणं, वाणी फार तिखट असते. यांचं बोलणं सहन होत नाही पुढच्या माणसाला, एवढं यांच्या वाणूमध्ये तीक्ष्णता असते. अग्नितत्वाची राशी असल्यामुळे अग्निसंबंधी सगळे व्यवसाय, सोने चांदी व्यवसाय, मोठमोठे कारखाने, पुन्हा प्रोडक्ट्स मोठे मोठे तयार करणं, अग्निसंबंधी जे काही तयार होतं ते सगळे या मंगळाच्या अंडर आहे. पोलीस खातं, मिलिटरी खातं, हे सुद्धा या राशीच्या लोकांना चांगल्या प्रकारे फायदा करून देऊ शकतं. त्या पुढची राशी आहे ती धनु राशी आहे. धनु राशी गुरुची राशी आहे. धार्मिक क्षेत्रामध्ये या राशीच्या लोकांना अतिशय चांगल्या प्रकारे काम, शैक्षणिक क्षेत्र, शिक्षण संस्था, पुन्हा सगळ्या प्रकारची, धनु गुरुची राशी असल्यामुळे बऱ्याचशे व्यवसाय हे ह्या धनुराशीच्या लोकांना करायला जमतात, कारण गुरु हा सगळ्यांना सांभाळून घेतो. त्यामुळे सगळ्या प्रकारचे व्यवसाय ही धनुराशीचे लोक करू शकतात. त्याच्या पुढचं आपण बघूया मकर राशी. मकर राशी जी आहे ती शनी महाराजांची राशी आहे. शनीची राशी असल्यामुळं अर्थातच न्यायदेवता आहे. न्यायदेवता असल्यामुळं न्यायासंबंधी काम म्हणजे कोर्ट कचेरीची कामं या राशीच्या लोकांना अतिशय चांगल्या प्रकारे जमतात. वकील, उच्च अधिकार पद, CA, पुन्हा कोर्टाची कामं, जज, कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळणं, हे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे. मकर राशीची जी स्वभाव आहे तो थोडा डॅशिंग आहे. कुंभ राशीचा स्वभाव थोडा शांत आहे, पण मकर राशी जरा डॅशिंग आहे, कारण चिन्ह तिचं दाखवलंय असं मेंढ्यासारखं. त्यामुळं ही अग्रेसिव्ह असते राशी. कुंभ राशी थोडीशी शांत आहे.
शनीचे असल्यामुळे न्यायप्रधान आहे, वावगं कपत नाही आणि कुणाचं काय ही खपून घेत नाहीत. घेतल्याचं सडेतून उत्तर देण्याची वृत्ती या मकर राशीमध्ये असते. त्याच्या पुढची जी राशी आहे ती कुंभ राशी आहे. कुंभ राशीचा स्वभाव शनी महाराजांप्रमाणे आहे, पण ह्या राशीचं जे चिन्ह दाखवलंय ते घडा आहे आणि त्याचं वरती तोंड लहान आणि खाली घडा मोठा आहे. त्यामुळं ह्या राशीचा स्वभाव गुणधर्म असा आहे की आतमध्ये साठवून ठेवणे, हे उघडपणे काय बोलत नाहीत. उघड बोलत नसल्यामुळे ही थोडी अडचणीत येतात, ह्यांना त्रास सहन करायला लागतो. शनीचे असल्यामुळे न्यायप्रिय आहेत, वावगं खपत नाही, पण काही काही बोलता पण येत नाही. अशामुळे ही राशी थोडीशी अडचणीत येते. कुंभ राशीचा स्वभाव गुणधर्म आहे. कुंभ राशीची माणसं तशी चांगली असतात, स्वभाव पण चांगला असतो, पण दुसरी लोक ह्या राशीचा फायदा घेतात. असा हा या राशीचा गुणधर्म आहे. शनीची राशी असल्यामुळे कोर्ट कचेरीच्या कामात या लोकांना चांगल्या प्रकारे यश मिळतं. त्याच्या पुढची जी राशी आहे ती मीन राशी आहे. मीन राशी गुरुची असल्यामुळं 2 मिनिटं त्यांना दाखव, बघून घ्या, मी सांगतो तुम्हाला. दाखवू त्याला, ट्रे घे. मीन राशी जी आहे ती गुरुची राशी, राशी स्वामी गुरु आहे आणि ह्याचं चिन्ह दाखवले 2 मासे एकमेकाच्या विरुद्ध फिरतायत. जलतत्वाची राशी आहे ही 12 राशीमधली सगळ्यात शेवटची राशी आहे, पण गुरुची आहे. ज्ञान दानाची कामं ही अतिशय चांगल्या प्रकारे करू शकते. धार्मिक क्षेत्रामध्ये रास अग्रेसिव्ह असते. या राशीचा स्वभाव पण दुसऱ्यावर विश्वास टाकणे, त्यामुळे थोडीशी अडचणीत पण येतात, दुसरी लोक याला फसवतात. या राशी धार्मिक क्षेत्रामध्ये अग्रेसिव्ह, पुन्हा इतर सगळ्या म्हणजे बिझनेसमध्ये सुद्धा ही अतिशय चांगल्या प्रकारे काम करू शकते. आणि गुरु आहे, गुरु हा पैसा मिळवून देणारा ग्रह आहे. गुरु जर पत्रिकेत चांगला आहे, असं मी काही सांगितले, गुरु जर चांगला असेल तर त्या माणसाला काही कमी पडत नाही. त्या पद्धतीनं मीन राशीच्या माणसांना गुरु जर चांगला असेल तर काहीच कमी पडत. दुसऱ्याला मदत करायला कायम तयार असतात, पण ह्यांच्या वेळी थोडस ह्यांना त्रास सहन करायला लागतो, कारण ह्यांच्या मदतीला कोण पडत नाही. असा हा ह्या 12 राशींचा स्वभाव गुणधर्म आपण बघितला. आता ही नक्षत्र आहेत, 27 नक्षत्र जे मग काही सांगितलं, 27 नक्षत्र, प्रत्येक नक्षत्राचं नाव दिलेलं आहे, त्याची चिन्ह दिलेली आहेत. ही 4 आहेत: अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, त्यानंतर मृगशिरा, आरद्रा, पुनर्वसू, पुष्य. प्रत्येक राशी चिन्ह आहे. पुन्हा प्रत्येक नक्षत्राचे स्वामी वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ आपण जर आरद्रा नक्षत्र घेतलं तर आरद्रा नक्षत्र स्वामी राहू आहे. तसं प्रत्येक नक्षत्राचा प्रभाव पण असतो. ज्यावेळी आपण जन्माला येतो तेव्हा आपल्याला नाव नसतं, फक्त त्यावेळी आपण तिथी, वार आणि नक्षत्र घेऊनच जन्माला येतो. त्यामुळे ही नक्षत्र, तिथी हे सगळं जे आहे ते जन्मापासून आहे. म्हणजे आपल्या जन्माबरोबरच भविष्य आलेलं आहे. समजलं? लोक म्हणतात भविष्य काय आहे, भविष्य काय, तर आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हाच भविष्य घेऊन आलोय. कारण तुम्ही जन्माला आला तेव्हा तिथी, वार आणि नक्षत्र आलेलंच आहे. मग तेच आपण बघून त्याचं भविष्य सांगणार आहे. तर हे अशा पद्धतीनं ही नक्षत्र सुद्धा काम करतात. हे मृगशिरा, आरद्रा, पुनर्वसू, पुष्य, त्यानं अश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती, अशी ही 27 नक्षत्र आहेत. 27 नक्षत्र म्हणजे एका ग्रहाला 3, 9 ग्रहाला 9 त्रिक 27, अशी 27 नक्षत्राचं काम चालतं त्यामध्ये. 5 मिनिटं जरा पाणी पिऊन घेतो. पाणी आण ना. कॅमेरे बंद आहेत, त्याने कॅमेरे जरा चालू करा, म्हणजे मला पण बरं वाटेल जरा. पाटला तरी नक्षत्रांची सगळी माहिती झालेली आहे. त्यातलं बघा कुठला आवडते तुम्हाला, मी किंमत सांगतो त्याची. त्यानंतर पुढचा आपण बघूया भाग, ज्योतिषमध्ये काय काय शिकवलं जातं. तर ही नातेवाईक संबंधी माहिती शिकवली जाते. म्हणजे लग्नावरून काय काय बघितलं जातं, लग्न, स्वामी, त्याचे मालक, ही माहिती तुम्हाला ज्योतिषमध्ये चांगल्या प्रकारे शिकवली जाते. पत्रिका पाहण्याचे मुद्दे, पत्रिका बघताना काय काय लागतं, तर अंतर्दशा, महादशा, त्यानंतर घटनेचा कालावधी कळतो, गोचर ग्रह, पत्रिकेत येणारे ग्रह, त्यानंतर भावेश नियम, भाग्यवान लक्षण योग, राजयोग, त्यानंतर अनिष्ट योग, आपत्ती योग, अनिष्ट जोड्या, शिक्षण योग कशा पद्धतीने काढायचा हे ज्योतिषशास्त्रामध्ये अचूक सांगतंय. डॉक्टर योग,
उशिरा विवाह अथवा न होण्याचे योग, संसार सुख नसणे, फक्त स्त्रियांच्या पत्रिकेतले योग, फक्त पुरुषांच्या पत्रिकेतले योग, दीर्घायुष्य योग, यात्रा योग, वैराग्य अध्यात्म योग, हे सगळं ज्योतिषशास्त्रामध्ये येतं आणि शिकवलं जातं. आता आपण जो कोर्स तयार केलाय त्याचं नाव आहे मॉडर्न ज्योतिषमाला. मॉडर्न म्हणजे का, तर आधुनिक पद्धतीने आपण शिकवणार आहे. ही झूम आणि ऑनलाईन पद्धत असल्यामुळे त्याला मॉडर्न ज्योतिषा असं नाव दिलेलं आहे. तर त्यामध्ये काय काय शिकवलं जातं, तर मॉडर्न ज्योतिषमध्ये 9 ग्रहांची माहिती पूर्ण तुम्हाला, आता मी दिली ही थोडीशी तुम्हाला 1% माहिती दिली, त्याचं अजून 99% माहिती तुम्हाला देणं बाकीचं आहे. तर 9 ग्रहांची माहिती, त्यानंतर 12 राशींची पूर्ण माहिती, कुंडलीची ओळख, कुंडलीतील 12 घरांची माहिती, 27 नक्षत्र जी तुम्हाला सांगितली त्याची अजून डीप मध्ये माहिती बरीचशी आहे. त्यामध्ये काही शुभ नक्षत्र आहेत, काही अशुभ नक्षत्र आहेत, काही जन्माच्या वेळी अशुभ असतात, काही मरणाच्या वेळी अशुभ असतात. ह्या सगळ्या गोष्टी ह्या ज्योतिषशास्त्रामध्ये शिकवल्या जातात. त्यानंतर कुंडलीतील 12 घरावरून काय पाहतात, प्रत्येक ग्रहाची नक्षत्र कोणती आहेत, प्रत्येक ग्रहाला दृष्ट्या दिलेल्या आहेत. जसं आपल्याला देवान दृष्टी दिली तसे प्रत्येक ग्रहाला दृष्टी दिली आहे. त्या पद्धतीने ते चांगलं आणि वाईट काम करत असतात. जर वाईट ग्रहांची दृष्टी पडली तर नुकसान होतं, चांगल्या ग्रहांची दृष्टी पडली तर फायदा होतो. तसे प्रत्येक ग्रहांच्या दृष्ट्या आहेत. त्यानंतर शुभ ग्रह कोणते, अशुभ ग्रह कोणते, काही शुभ ग्रह आहेत, काही त्यात अशुभ ग्रह आहेत. शुभ ग्रहांच्या दृष्ट्या कोणत्या, अशुभ ग्रहांच्या दृष्ट्या कोणत्या. नंतर पंचांग हा महत्वाचा विषय. ज्योतिषाला पंचांग येणं फार महत्वाचं आहे. जर पंचांग येत असेल तरच तो खरा ज्योतिषी, नसेल तो ज्योतिषी नाही. नंतर पंचांग मध्ये काय काय शिकवलं जातं, तर मुहूर्त कसा काढायचा, मुलगा मुलगीचे पत्रिका गुणमिलन, म्हणजे लग्नाची जी पत्रिका जमवली जाते त्याला गुणमिलन म्हणतात, ती कशा पद्धतीने बघायची ते शिकवलं जातं. त्यानंतर मंगळ दोष ओळखायचा, शनी साडेसाती कशा पद्धतीने काम करते, ग्रहांची उच्च आणि नीच राशी कशी कुठली असते ते बघायची शिकवलं जातं. ग्रहांच्या अंतर्दशा महादशा, ग्रह व शरीरातले अवयव, ग्रहांचे स्थान व वास्तव्य, कोणत्या राशीत कोणता रत्न वापरायचा, कोणत्या ग्रहाचा कोणता रत्न, अचूक विवाह योग कसा बघायचा, त्यानंतर मुलांचा शिक्षण योग कसा बघायचा, सर्व्हिस व्यवसाय योग कसा बघायचा, पत्रिकेनुसार कोणता व्यवसाय लाभदायक, शिक्षण मुलांचे शिक्षण कोणती साईड घ्यायची लाभदायक, वास्तुयोग कसा व कधी, वाहनमध्ये 2 व्हीलर 4 व्हीलर हा योग आहे की नाही, जन्मकुंडली कशी तयार करायची, म्हणजे पत्रिका कशी तयार करायची, हे सगळं तुम्हाला मॉडर्न ज्योतिष फॉर्म्युला त्यामध्ये शिकवलं. न्यूमरोलॉजी, न्यूमरोलॉजी मध्ये काय तुम्हाला शिकवलं जाणार, तर मूलांक कसा काढायचा, भाग्यांक कसा काढायचा, कोणत्या अक्षराला कोणता अंक, जन्मतारीख आणि तुमचे नाव हे शत्रू आहे की मित्र. काय काय वेळी कसं असतं, जन्मतारीख आणि जन्मतारीखीच काउंटिंग आणि तुमच्या नावाचं काउंटिंग हे बरोबर नसतं, त्यामुळे माणसाला यश मिळत नाही. आता आपण बघितलं असेल जे काही पिक्चरची नाव आहेत ती ठराविक सिम्बॉलनीच काढलेली असतात. उदाहरणार्थ तुम्ही जर बघितलं ती श्वेता जुमानी या न्यूमरोलॉजी मध्ये आता 1 नंबरला आहेत, त्यांच्याकडे लाईन लागते, त्यांची एका वेळची व्हिजिट फी 11 का 15 हजार रुपये आहे एक सही मध्ये चेंज करायला किंवा तुमच्या जन्मतारखेनुसार सही मध्ये बदल करण्यासाठी. तर अशा पद्धतीने न्यूमरोलॉजी सुद्धा शास्त्र काम कसं करतं ते आपण तुम्हाला थोडक्यात शिकवतो. जन्मतारीख आणि सही मध्ये कसा बदल करायचा, ते जर तुमचं अशुभ असेल ते आपण चेंज करून घेतो. त्यानंतर तुमचं नाव जन्मतारीख बरोबर आहे का, सहीचा फॉर्म्युला जर चुकीचा असेल तर तो काही अक्षर त्यातली चेंज करून आपण बदल करू शकतो. गाडीचा नंबर लकी कसा काढायचा तुमचा सुद्धा आणि तुम्ही इतरांचा पण काढून देऊ शकता. नंतर मोबाईल नंबर लकी कसा घ्यायचा, काही अंक जे आहेत ते अशुभ असतात ते तुमच्या मोबाईल मध्ये आले तर तुम्हालाच त्रास होत नाही, तुमच्या फॅमिलीला पण त्रास होतो. नंतर गाडीचा रंग कोणता घ्यायचा, तुमच्या जन्मतारखेनुसार तुमच्या राशीनुसार तुमच्या सगळ्या पत्रिकेतल्या बघून रंग कुठला घ्यायचा ते पण बघितलं जातं. नंतर गाडी कोणत्या कंपनीची घ्यायची हे सुद्धा त्यामध्ये आपण शिकवतो. त्यानंतर कुंडली मार्गदर्शन, म्हणजे कुंडली कशी बघायची, त्यामध्ये काय काय येतं, तर कुंडली प्रेडिक्शन कसं करायचं, म्हणजे काय, तर पहिल्या घरावर मग काय जे मी सांगितलं तुम्हाला तनु म्हणजे स्वतः, तर स्वतःबद्दलची माहिती कशी बघायची, काय काय सांगितलं जातं, त्यावरून काय काय आपण बघू शकतो ते सगळं पहिल्या घरावरून माहिती शिकवली जाते. दुसऱ्या घरावरून काय बघायचं, धन आणि वाणी. तिसऱ्या घरावरून काय माहितीये, पराक्रम आणि भावंड. चौथ्या घरावरून वाहन वास्तू आणि मान सन्मान. 5व्या घरावरून माहिती संतान आणि शिक्षण. 6व्या घरावरून रोग आणि शत्रू. 7व्या घरावरून माहिती काय, तर पत्नी आणि भागीदारी. 8व्या घरावरून मृत्यू. 9व्या घरावरून भाग्योदय. 10व्या घरावरून व्यवसाय. 11व्या घरावरून लाभ आणि 12व्या घरावरून व्यय म्हणजे नुकसान जे सांगितलं हे सगळं
तुम्हाला शिकवलं जातं, ते डीप मध्ये सविस्तर तुम्हाला शिकवलं जाते. त्यानंतर प्रश्नकुंडली. आता प्रश्नकुंडली हा काय प्रकार आहे, तर एखाद्याची जन्मतारीख आणि वेळ नसेल तरी सुद्धा आपण भविष्य बघू शकतो. जन्मतारीख वेळ नसताना सुद्धा तर त्याचं आपण भविष्य कसं बघायचं, तर तो ज्यावेळी येतो त्याला त्या पत्रिकेत जन्मतारीख हे नसताना भविष्य कसं बघायचं, कोणती सूत्र वापरायची, एका वेळेला एकापेक्षा अधिक पत्रिका कशा पद्धतीने पाहायच्या, कोणते उपाय सांगायचे, त्यानुसार सुद्धा उपाय सांगितलेले फायदेशीर ठरतात. कारण प्रत्येक जण आपलं भविष्य घेऊन आलेला असतो, फक्त आपण ते बघायचं आहे आणि त्यामध्ये त्याला उपाय सांगायचे आहेत. हे जर तुम्ही शिकल्यानंतर तुमच्या लक्षात येतं काय आहे आणि काय नाही. त्यानंतर रत्नशक्ती. काही पत्रिकेत जी अस्तग्रह असतात, अस्त म्हणजे त्याचं बळच नसतं, काही वेळेला अशुभ ग्रह असतात, अशुभ ग्रह त्रास देत असतात. पुन्हा काही वेळेला ग्रहांचं एकमेकाशी युती किंवा एकमेकाच्या दृष्ट्या असतात, तर त्याची तीव्रता कशी कमी करायची किंवा तीव्रता कशी वाढवायची हे रत्नाद्वारे केलं जातं. रत्न हे आजपासून हजारो वर्षापासून चालत आलेलं आहे. काही रत्न वापरल्यानंतर माणसाला अतिशय चांगल्या प्रकारे फायदा मिळतो. उदाहरणार्थ गुरुचं रत्न पुष्कराज. पुष्कराज तुम्ही बऱ्याच लोकांच्या हातामध्ये बघितले असेल की पुष्कराज रत्न घातलं जातं. लाख लाख 2-2 लाख रुपयाची रत्न सुद्धा लोक वापरतात. का तर त्याचा तेवढ्या पद्धतीने त्याचा बेनिफिट मिळतो. 1 लाख रुपयाचं रत्न वापरणारा माणूस त्याला जर 10 लाख 20 लाख फायदा होत नसेल तर तो वापरणार नाही. आपण बघितलंय की फिल्म सिटीतली लोक सुद्धा ही रत्न वापरतात, त्यांच्या हातात तुम्हाला खडे बघायला मिळतील. आपले सुपरस्टार अमिताभ बच्चन त्यांच्या हातामध्ये मधल्या बोटात जर तुम्ही बघितला तर त्यांनी नीलम धारण केलेलं आहे. नीलम रत्न हे सहजासहजी कोणाला सूट होत नाही, कारण शनी महाराज हे हजारात किंवा लाखात एखाद्या व्यक्तीलाच प्रसन्न होतात. सगळ्यांच्या पत्रिकेत शनी चांगला असेल असं सांगता येत नाही आणि शनीची स्थिती काय आहे हे बघूनच रत्न काढलं जातं. त्यामुळे रत्नाचा प्रभाव सुद्धा आपल्या भविष्यामध्ये किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये फार महत्वाचा आहे. त्यामुळे रत्न कुठली वापरायची, तर चंद्रग्रहाचं रत्न कुठलं आहे, मोती आहे. रवीचं रत्न कुठलं आहे, माणिक आहे. मंगळाचं रत्न आहे पवळा. बुधाचं रत्न आहे पाचू. गुरुचं रत्न आहे पुष्कराज. शुक्राचं रत्न आहे हिरा. शनीचं रत्न नीलम. राहूचं रत्न गोमेद आणि केतूचं रत्न लसण्या. आता ही 9 ग्रहाची सगळी रत्न आहेत, पण ती कशी वापरायची, कशा पद्धतीने द्यायचं हे आपण बघितलं पाहिजे. ती कारण रत्न दिल्यानंतर पुढच्याला फायदा व्हायला पाहिजे, तो नुकसान झाला तर तुमच्या नावानं ओरडत येणार. त्यामुळं हे बघणं पण फार गरजेचं असतं. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो मंत्रशक्ती. आता मंत्रशक्ती म्हणजे काय, मंत्र ठराविक कालावधीत जर मंत्र म्हटला तर ती शक्ती जागृत होते, म्हणून त्याला मंत्रशक्ती म्हटलं जातं. आणि मंत्राचा प्रभाव सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे होतो. ठराविक काही पत्रिकेतील जर दोष असतील, आता इथं मी सांगितलेलं आहे 9 ग्रहांचे मंत्र त्याचे परिणाम, 9 ग्रह 12 राशीचे मंत्र त्याचे परिणाम, प्रत्येकाच्या कुंडलीत अस्त ग्रहांचे मंत्र, प्रत्येकाच्या कुंडलीत नीच ग्रहांचे मंत्र, काही नीच ग्रह असतात त्याचे मंत्र म्हटल्यानंतर त्याची शांती होते, तीव्रता कमी होते आणि ते आपल्याला त्रास कमी देतात. म्हणून असे मंत्र सुद्धा फार कामाचे आहेत, जे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अशुभ योगाचे मंत्र, काही पत्रिकेत अशुभ योग असतात. पुन्हा कालसर्प दोष मी सांगितलंच की 45 वर्ष त्या माणसाला सुख लागू देत नाही. पण काही असे मंत्र आहेत जे केल्यानंतर त्याची तीव्रता थोडी कमी होते आणि त्याला यश मिळायला चालू होतं. त्यानंतर मंगळ दोष, मंगळ असेल पत्रिकेमध्ये तर लग्नामध्ये अडथळा निर्माण करतो. बघितलं जातं की मंगळाची कुंडली आहे का, मंगळाची मुलगी असेल तर मंगळाचाच मुलगा पाहिजे, अशा पद्धतीने जे बघितलं जातं त्याला मंगळ दोष म्हणतात. तो मंगळाची तीव्रता किती आहे ती बघितली जाते. कुठल्या राशीत मंगळ बसला आहे हे बघून त्या पद्धतीनं शांती किंवा त्याचे मंत्राद्वारे त्याचा उपाय केला जातो. आता हा मॉडर्न ज्योतिष फॉर्म्युला जो आहे त्याची किंमत आहे 4200. न्यूमरोलॉजी आहे त्याची किंमत आहे 4200. कुंडली मार्गदर्शन त्याची किंमत आहे 4200. प्रश्न कुंडली त्याची किंमत आहे 4200. रत्नशास्त्र 4200 आणि मंत्रशक्ती त्याची किंमत आहे 4200. असे सगळे म्हणून हे 1 2 3 4 5 6 कोर्स जे आहेत त्याचा कालावधी आहे आपला 3.5 महिन्याचा, म्हणजे टोटल 30 दिवस चालणार. 30 दिवसामध्ये आठवड्यातून 2 दिवस क्लास चालेल, 2 दिवस रोजचा 1 तास झूमद्वारे क्लास ऑनलाईन होणार आणि हे 6 कोर्स तुम्हाला 30 दिवसात शिकून कंप्लीट केलं जाणार. त्याच्यामध्ये काय तुम्हाला शंका असेल, आता मी तुम्हाला त्याची किंमत सांगितलेली आहे. याची टोटल किंमत होते ह्या सगळे मिळून
25,000, पण तेवढी काय मी घेत नाहीये तुमच्याकडनं. एक तुम्हाला सवलतीच्या ह्याच्यामध्ये, आणि आम्हाला काहीतरी लोकांना शिकवायचं आहे, आपल्याला महाराष्ट्रीयन लोकांना ज्योतिषशास्त्रामध्ये तयार व्हावं अशी माझी इच्छा आहे. कारण मी गेले 10 वर्षे काम करतोय आणि माझा रिझल्ट अतिशय चांगला आहे. मी हजारो लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि हे मी व्हिडिओमध्ये पण सांगितलंय. त्यामुळे एक लमसम अमाऊंट तुम्हाला सांगतो. त्याची जी अमाऊंट आहे ती फक्त 5,500 रुपये. आणि याच्यामध्ये तुम्हाला 5 ते 6 कोर्स ते शिकवले जातात. आणि त्यात काय तुम्हाला शंका असेल तर मला विचारू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ मिळतात. ह्याच्या सगळ्या नोट्स, पीडीएफ म्हणजे नोट्स, त्या तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे पाठवल्या जातात. त्या तुम्ही त्याची झेरॉक्स काढून फाईल करून ठेवायची, म्हणजे तुम्हाला भविष्यात कधीही उपयोगी येईल. त्यातनं तुम्हाला जे मी शिकवणार रोजचं रेकॉर्डिंग जे असेल ते तुम्हाला 30 दिवसाचं रेकॉर्डिंग मिळतं. त्यामुळे परत परत तुम्ही बघून ते लाईफ टाईम रेकॉर्डिंग तुमच्याकडे राहणार असतं. तुम्ही कधीही बघू शकता. पुन्हा त्यातनं काय शंका आली तर मला तुम्ही विचारू शकता. आता हे तुम्हाला मी सगळं सांगितलेलं आहे. ह्यातली काय शंका असेल तर मला विचारा. ह्याच्यामध्ये हा नंबर तुम्हाला दिलेला आहे, पेटीएम, गुगल पे, फोन पे. हे माझं आधार कार्ड आहे आणि पॅन कार्ड आहे. म्हणजे आपण महाराष्ट्रीयन आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी दाखवलंय. कारण हे कसं आहे, ऑनलाईन आहे, कोण कुठून बोलते कळत नाही. त्यानंतर हे माझं स्वतःचं दुकान आहे. माझं गोल्ड फार्मिंग ज्वेलरी पण आहे, ज्योतिषचं पण आहे. हा माझा दुकानचा वरचा बोर्ड आहे, हा आतला आहे. आता इथं जे बसलोय, हे मागचं छत दिसतंय, हे सगळं मी बसलेले आहे इथं. त्यानंतर हे माझं प्रमाणपत्र आहे ज्योतिष आचार्य म्हणून. ते फक्त नाव थोडंसं पुसट दिसते. तरी अशा पद्धतीने सगळी तुम्हाला ही माहिती मी दिलेली आहे. आणि काय कोणाला शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. सर तुम्ही रेकॉर्डिंग रोजच्या रोज पाठवणार, म्हणजे आजचा क्लास झाला तर उद्या परत आजचं रेकॉर्डिंग उद्या पाठवणार का? रोज म्हणजे परत समजा चुकला क्लास वगैरे तर बघता येतं का? कसं आहे, पाठवायला काय अडचण नाही रोजच्या रोज, पण ती तुम्हाला सेव्ह करून यायला. कारण ह्याच्यामध्ये गुगल ड्राईव्हला तुम्हाला मर्यादा आहे. मागच्या वेळी नाही मी ते ठीक आहे, पण ते जर म्हणजे रोजच्या रोज असेल, कधी कधी क्लास चुकतो, अवेलेबल नसतो, तर समजा मग अवेलेबल नसलो आणि नाही राहिलं तर दुसऱ्या दिवशी परत ते बघता येतं ना. नाहीतर मग ते पुढे जायला की नंतर काहीच कळत नाही. तुम्हाला रोजच्या रोज पाहिजे, रोजच्या रोज देऊ शकतोय मी. हा, क्लास आपला साधारण 3 तारखेला चालू होणार आहे, जूनच्या 3 तारखेला. त्याच्या आधी तुम्हाला सीट बुक करायची असेल तर तुम्ही थोडीफार अमाऊंट भरून सीट बुक करू शकता. आता ऑलरेडी माझ्याकडे क्लासचं टायमिंग काय असणार? क्लासचं टायमिंग रात्रीच असणार आहे, रात्री 9 ते 10. 9 ते 10. हा, त्यामुळे तुम्हाला अटेंड करायला काही प्रॉब्लेम नाही. आणि आठवड्यातनं 2 दिवस ना? आठवड्यात 2 दिवस, सोमवार, मंगळवार किंवा मंगळवार, जे काय असेल ते ठरवू आपण कुठला वार आहे ते. शक्यतो सोमवार मंगळवारच असेल, कारण का रविवार वगैरे घेत नाही मी. कारण रविवार लोकांची सुट्टी असते, बाहेर फिरायला जाणारे असतात. आणि आता 3 माझे कोर्स झाले त्यामुळे बघितले मी. आणि काय कुणाला शंका आहे? 5 मेंबर आहे तिथं. नाही सर. हा, ज्यांना जॉईंट व्हायचं आहे ते नंबर माझा लिहून घ्या. काय शंका असेल मला पर्सनल फोन करून विचारलं तरी चालेल. ठीक आहे? येस हा सर, चालेल. चालेल, थांबूया. कुणाची काय शंका, प्रश्न काय आहेत का? नाही सर, थँक्यू. चालेल, ओके. ठीक, सगळ्यांना शुभरात्री. शुभरात्री.